तर जय महाराष्ट्र भावांनो, करूया आजच्या ब्लॉगला सुरुवात. सकाळी नाश्त्याला मी खाल्लं पाव आणि चहा. त्यानंतर तयार होऊन मी निघालो बाहेर जायला. आणि बाहेर आज सोमवार आहे, त्याच्यामुळं भाजी आणायची होती. त्याच्यामुळं गेलो भाजी मार्केटला. तिथे जाऊन भाजी खरेदी केली आणि त्यानंतर पोचलो महालक्ष्मीच्या मंदिरात. आठवड्यातून 2दा आपल्याला इथं जावंच लागतं, त्याच्यामुळं मी आठवड्याची सुरुवात इथं जाऊनच केली. तिथून आम्ही आलो एका हॉटेलमध्ये. तिथे जाऊन जरा जेवलो आणि त्यानंतर लस्सी घेतली. आणि आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. धन्यवाद. आयुष्यात लय काय चांगलं होऊन जगायचं असं गृहीत धरू नका, कारण आयुष्यात तुम्हाला वाईट लोक अनेक भेटतील. मग ह्या लोकांसोबत जशाच तसं नाही वागलात, तुम्ही जर ह्यांच्यासोबत चांगलंच वागत बसलात तर तुम्हाला हे एक दिवस चिरडून पुढे निघून जातील किंवा तुमचा फायदा घेतील, तुमचे अपमान करतील, तुमच्याबद्दल लोकांमध्ये बदनामी करतील. असं काही ना काही तर तुमच्याबद्दल चालू असणारच. त्याच्यामुळे लय पण चांगलं व्हायचा प्रयत्न करू नका. मला माहिती आहे तुम्ही चांगले आहात, परंतु काही हरामखोरांच्या समोर आपल्याला नेहमी कठोर होऊन राहावं लागतं, वाईट होऊन राहावं लागतं. तर प्रॅक्टिस करा की अशा लोकांसमोर तुम्ही वाईट बनूनच राहाल, कारण जेवढे साधे राहाल तेवढे हे लोक तुमचा फायदा उचलणार आणि तुम्हाला वाईट वाटेल असं काय ते करत राहणार. त्याच्यामुळं असल्यांसोबत वाईटासोबत वाईटच राहिलेलं चांगलं कधी पण. त्याच्यामुळं चांगुलपणाचं बिंग सोडा आपलं आणि कठोर बना.